प्रदूषण टळावे, गणरायाची विटंबना होऊ नये आणि वडोल गावातील भाविकांना विसर्जनाकरिता पायपीट करावी लागू नये या उद्देशाने उल्हासनगर 3 येथे वडोल गावात कृत्रिम गणेश विसर्जन घाटाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष आणि यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲड किरण सिद्धार्थ जाधव, अनिता किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या घाटात 5 दिवसात शेकडो घरगुती आणि गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे विसर्जन झाले। यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदी अभिनेते प्रभाकर मोरे यांची हजेरी लक्षणीय ठरली। रिपब्लिकन सेनेचे सर्व सेनानी आनंदराज आंबेडकर असलेल्या रिपब्लिकन सेना आणि यशोदा सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून किरण जाधव यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते। याप्रसंगी अनेक भाविकांनी आपल्या श्रीमूर्तींचे विसर्जन मनोभावे या कृत्रिम तलावात केले। निसर्गाचा समतोल राहावा आणि गणरायाचे विसर्जनादरम्यान पावित्र्य अबाधित असावे याकरिता या विसर्जन घाटाची निर्मिती झाल्याची माहिती जाधव यांनी दिली। यावेळी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर, महिला प्रभारी माया कांबळे, ॲड महेंद्री निकम यांच्यासह वडोल गावातील ग्रामस्थ नागरिक व युवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तसेच या प्रसंगी ऊत आणि मी मराठी या चित्रपटांच्या पोस्टर्सचेही अनावरण प्रभाकर मोरे आणि यशोदा सिद्धार्थ जाधव, ॲड किरण जाधव, अनिता किरण जाधव, बेबी नंदा शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले। प्रभाकर मोरे यांनी यावेळी आपल्या कोकणी भाषेत महाराजाला गाऱ्हाण घालून उल्हासनगर वासियांसाठी आशीर्वाद मागितले, तर त्यांच्या शालूच्या ठेक्यावर प्रेक्षकांनाही नाचायला भाग पाडले। मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस असून मराठी भाषा जगवायची असेल तर मराठी चित्रपट मराठी प्रेक्षक पुढे यायला हवेत। तसेच प्रदूषण विरहित इको फ्रेंडली गणपतीवर समाजाने भर दिला पाहिजे आणि अशा सामाजिक कार्यात ॲड किरण जाधव हे कायम अग्रेसर असतात। अशा तरुण कार्यकर्त्या समाजाने साथ दिली पाहिजे अशी भावना यावेळी प्रभाकर मोरे यांनी व्यक्त केली। म्हणजे आपला आता गणपतीचा सण चालू आहे अख्ख्या देशामध्ये आणि मग उल्हासनगर असो किंवा आमचा चिपळूण असो, जिकडे गणपती तिकडे हा कोकणातला प्रभाकर मोरे जातो आणि आज आमचे नितीन साहेब ॲडव्होकेट तर त्यांनी ह्या एरियामध्ये उल्हासनगरमध्ये जी काय सामाजिक भान राखून इकडच्या लोकांसाठी जे काय कार्य केलं आहे त्याचं कौतुक करण्यासाठी मी आलो खरं म्हणजे। आणि मला फार आनंद वाटला त्यांनी मला बोलवलं आणि आज इथे आल्यानंतर मला असं कळलं की इथले लोक आपल्या उल्हासनगरमध्ये आज त्यांच्या कितीतरी पाठीमागे आहेत, त्यांच्या पाठीशी सातत्याने उभे आहेत आणि त्यांच्या कुठलाही कार्यक्रमाला इतकं भरघोस यश त्यांना मिळतं आहे त्याच्याबद्दल फार बरं वाटतं। आणि आमच्या कलाकारांवर सुद्धा प्रेम करणारी इथं फार माणसं आम्हालाच भेटली, फार कौतुक केलं सगळ्यांनी आणि फार आनंद वाटला। आता इथे येण्याचं म्हणजे निमित्त असं की गणपती विसर्जन आता जोरात चालू आहे सगळीकडे, तर त्यांनी ज्या सुविधा केलेल्या आहेत, एक कृत्रिम तलाव केलेला आहे तेही आम्हाला बघायला यायचं होतं आणि लोकांना ही सुविधा त्यांनी जवळ करून दिलेली आहे। तर खूप खूप छान धन्यवाद तुमचे, कारण असे फार माणसं असतात म्हणजे राजकारण तर आहे पण सामाजिक भान जपणारे हे व्यक्तिमत्व आहे तरुण तडपे आणि अतिशय शिकलेले आहेत। त्यांचे डिग्र्या मला बोलता पण येणार आहे, काय सांग माझे खरं म्हणलं तर। आणि माझ्या म्हणजे लहान आहेत माझ्यापेक्षा, माझा आशीर्वाद आहे त्यांना, अशीच इथल्या लोकांची अख्ख्या दुनियेची सेवा त्यांच्या हातून घडो आणि गणपती बाप्पा त्यांच्या पाठीमागे नक्कीच असणार आहे। सर, आणखी 2 चित्रपटांचं या ठिकाणी घोषणा झालेली आहे। मराठी चित्रपट रसिकांना काय आव्हान करायचं? नाही, आव्हान म्हणजे मला असं म्हणायचं की मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा असं मला वाटतं। आज आमच्या मित्राचं चित्रपट ऊत नावाचा, आम्ही ते ऊत नावाचा चित्रपटाचं पोस्टरचं आम्ही अनावरण केलं आहे। आंतरराष्ट्रीय त्याला पुरस्कार खूप सारे मिळालेले आहेत आणि आमचे हे दुसरे मित्र मी मराठी नावाचा एक सिनेमामध्ये करतायत की मराठी चित्रपट आपण जर आपल्या प्रेक्षकाने बघितला तर मराठी पिक्चर चालेल। आपण जर थिएटरमध्ये जाऊन जर सिनेमा बघितला नाही तर फार अवघड होऊन जाईल। इतकं मेहनतीने आज आपले मराठी ॲक्टर, डिरेक्टर आहेत, लेखक आहेत, खूप मेहनत करून सिनेमे बनवतात, पण तो सिनेमा आपण काय करतो, थिएटरला न जाता आपण कधी मोबाईलवर येतोय का ही वाट बघत बसतो। तर मला सगळ्यांना विनंती आहे की मराठी चित्रपट तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघा। पण आजकाल हल्ली आता म्हणून 1-2 सिनेमे आम्ही पाहिलेत, गुलकन सिनेमा, थांबायचं नाही आहे, हे 2 सिनेमे चांगले चालले, तसेच सगळे चित्रपट चालवत आणि प्रेक्षकांना गणपती बाप्पाला मी सांगेन की चांगली सुबुद्धी दे आणि त्यांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघावे। प्रभाकर मोरे, आणखी नवीन कुठल्या चित्रपटात आम्हाला बघायला? मी आता माझं सिनेमा येतो आहे, माझं एक गाणं आहे ते शालू झोका दे ग मैना, धनश्री काडगावकर चालू आहे आणि मी माझा नेहमीचंच आहे ते आता ह्या महिन्यामध्ये गाणं रिलीज होतं आहे एका चित्रपटाच्या माध्यमातून। तर मी जरा चित्रपटाचं नाव जरा गुपितच ठेवतो, कारण पहिलं गाणं रिलीज झाल्यानंतर लोकांना फार उत्सुकता होणार आहे। बाकी तुम्ही इतर हास्यजत्रा, माझं नवीन नाटक चालू आहे आबा की आएगी बारात, त्याचा दिग्दर्शक पण मी आणि प्रमुख भूमिका पण करतो, तेही सुंदर नाटक आहे, खूप प्रयोग झाले त्या नाटकाचे। तर जेवढं शक्य होईल ज्या प्रेक्षकांना
आजूबाजूला थिएटरमध्ये तुमच्या इथं प्रयोग लागला तर तुम्ही नक्की बघायला या. सर प्रदूषण वाढतंय तर इको फ्रेंडली गणपतीसाठी काय आव्हान? नाही, गणपती आता काय होतं, आपण हे दरवर्षी हे बोललं जातं प्रदूषण, पण काय शेवटी आपणच म्हणजे सामान्य जनतेने आपण ह्या गोष्टीला आळा घातला पाहिजे. आता गणपतीचं म्हणाल ते आपण शाडूच्या मूर्त्या आणायला हव्यात, कारण म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या आहेत त्या का होतं ते विरघळत नाही, आणि मग काय होतं, लोक आहेत ना म्हणजे नदीवर आंघोळ करायला जा, पाणी भरायला जा, आणि मग त्या पायाखाली येतात, हे बरं वाटत नाही. आपण इतकी सेवा करतो 8-10 दिवस गणपतीची, मग त्याचं पावित्र्य तुम्ही घालवू नका. तर हे आपण दरवर्षी बोलतो, यावर्षी परत बोलूया प्रदूषण किंवा ह्या शाडूच्या मूर्त्या जास्तीत जास्त, आणि आपणच ह्या सगळ्या गोष्टींना सवय लावून घेतली पाहिजे, तरच सगळं होऊ शकतं. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आयोजक वकील ॲडव्होकेट जाधव साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच माझे हास्यजत्रा या कार्यक्रमातले फेवरेट प्रभाकरसिंह मोरे साहेब यांच्या हस्ते आज माझा आगामी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण केले आहे. मी राज मिसाळ या चित्रपटाचा निर्माता आणि मुख्य भूमिकेत मी कला सादर केलेली आहे. या चित्रपटाबद्दल बोलायला झालं तर हा चित्रपटाचा विषय सामाजिक विषय आहे. सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे, आणि आत्तापर्यंत ह्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर 18 पुरस्कार घेतले. त्यात सिनेविश्वातला सर्वात मानाचा व महत्त्वाचा जो पुरस्कार आहे कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, या पुरस्कारात देखील आमचा चित्रपट हा कौतुकास पात्र ठरला, आणि आत्तापर्यंत 8 राष्ट्रीय पुरस्कार. तर आज जो कार्यक्रम वकील साहेबांनी आयोजित केलेला आहे, जाधव साहेबांनी, त्यांनाही मी धन्यवाद देतो की ते वकील असूनही एक सामाजिक कार्यात ते एक म्हणजे ॲक्टिव्ह आहेत. आणि आज ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सर्वांना परत एकदा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि लवकरच हा चित्रपट रिलीज होतो आहे या दिवाळीला. तर सर्वांनी तो चित्रपट हा नक्कीच थिएटरला जाऊन पाहावा ही नम्र विनंती. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. या मागचा उद्देश असा आहे की आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेतर्फे मी ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष तसेच आमचं यशोदा सामाजिक संस्था याचा संस्थापक या नात्याने मी आमच्या वडोल गावातील ॲक्च्युली पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, कारण की माननीय न्यायालयाचे पण हे आदेश आहेत की 6 फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कृत्रिम तलावामध्येच विसर्जित केल्या पाहिजेत. त्याच्यामुळं काय निसर्गाचा समतोल हा साधला जातो, निसर्गाची हानी होत नाही. हा विचार मनात घेऊन मी निःशुल्क व स्वखर्चाने इथे नागरिकांसाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली, आणि या संदर्भात नागरिकांनी भरभरून मला प्रतिसाद दिलेला आहे.